ब्रेकनंतर स्वागत आणि आता बातमी आहे ती म्हणजे छत्तीसगडमध्ये काल झालेल्या चकमकीच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा दलाच्या हाती खूप मोठं यश आलंय। माओवाद्यांनी तयार केलेलं एक मोठं सुरुंग सुरक्षा दलानं शोधून काढलंय, ज्यामध्ये माओवाद्यांनी लपण्यासोबतच बॉम्ब आणि घातक शस्त्र तयार करण्याचा कारखाना उभा केलाय। बघूया। छत्तीसगडमध्ये माओवाद्यांशी झालेल्या चकमकीनंतर जवानांकडून या भागाची शोध मोहीम सुरू होती। तुमरे आणि पेलपुरी नदीच्या दरम्यान माओवाद्यांचा मोठा सुरुंग सापडलाय। या सुरुंगात मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा, स्फोटक तयार करण्याचं साहित्य, बॉम्ब स्फोटक तयार करणारी यंत्रसामुग्री मशीन सापडलेली आहे। संपूर्ण दंडकारण्यातल्या 4ही राज्यांच्या माओवाद्यांसाठी ही सुरुंग मोठी वापराची होती, अशी आता माहिती पुढे येते। नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून दंडकारण्यात जवानांवरती हल्ले करण्याची माओवाद्यांची ही योजना होती। स्फोटकांसह बॉम्ब तयार करण्यासाठी बियरच्या बाटलीच्या काचेच्या तुकड्यांचा वापर ही माओवादी करत होते, असं या सुरुंगात आढळलेलं आहे। या सुरुंगात शस्त्र तयार करण्याची मशीन, त्यासोबतच वायर आणि इतर तांत्रिक साहित्य, वॉटर बॉम्ब हे सुद्धा यामध्ये सापडलेले आहेत। माओवाद्यांचं मोठं डम साहित्य या ठिकाणी सापडलेलं आहे। जवानांनी खोदून माओवाद्यांचे सुरुंग शोधून काढलेला आहे। या सुरुंगाचा वापर माओवादी बॉम्ब तयार करण्यासाठी करत असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शस्त्रही सापडली आहेत। माओवाद्यांसाठी मोठा धक्का असल्याचं मानलं जात आहे। तर मंत्री धनंजय मुंडेंच्या अडचणी आता वाढण्याची शक्यता आहे। उच्च न्यायालयानं कृषी साहित्य खरेदी धोरण का बदललं यावरती राज्य सरकारला विचारणा केली आणि याबाबत 2 आठवड्यात उत्तर देण्याचे निर्देश दिलेत। 23 ऑक्टोबर 2023ला राज्याचे तत्कालीन कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी निर्देश देऊन डीबीटी योजना बंद केली होती आणि सरकारकडून कृषी साहित्य खरेदीचा निर्णय घेतला होता। बाजार मूल्यापेक्षा कमी किमतीत कृषी साहित्य विकत घेण्याची संधी असताना शासनाने जास्तीची किंमत मोजत कृषी साहित्य खरेदी केल्याचा दावा याचिकेत करण्यात आलाय। राजेंद्र म्हात्रे यांनी दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणी दरम्यान मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले। हे स्प्रे पंप घेण्यासाठी किंमत लावली, बाजार मूल्यांकन त्याचं 3625 रुपये, जेव्हा की बाजारात ते 2600 रुपयाला उपलब्ध असताना मला वाटतं की सरकार या ठिकाणी जे काही धोरण बदललं असेल किंवा जे काही काळाची गरज असेल, सरकार त्याचं उत्तर देईल। मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्य सरकारला उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले। कांद्याचे दर कोसळल्यामुळे अगोदरच कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आलाय। अशातच कांदा उत्पादक शेतकऱ्यांवरती आणखी एक संकट आलंय, ते म्हणजे बांगलादेशात भारतातून निर्यात होणाऱ्या कांद्यावरती 10% आयात शुल्क लावण्याचा निर्णय घेण्यात आलाय। त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणीत आणखीनच वाढ झाली आहे। कांदा उत्पादक शेतकरी पुन्हा संकटात सापडला। भारतातून सर्वाधिक कांदा खरेदी करणाऱ्या बांगलादेशने कांदा आयातीवरती 10% शुल्क लागू केलंय। या निर्णयामुळे कांद्याच्या दरावरती परिणाम होण्याची शक्यता असल्याने कांदा उत्पादकांच्या चिंतेत भर पडली। तर केंद्र सरकार ही 20% निर्यात शुल्क लावते, त्यामुळे केंद्राने आता तरी 20% निर्यात शुल्क हटवावं अशी मागणी कांदा उत्पादक शेतकरी करतायत। कांदा बाहेर पाठवला जाणार नाही म्हणजे तो कमी भाव शेतकऱ्याला मिळेल। अगोदरच शेतकऱ्यावर आसमानी संकट होतं। पाऊस पडला मागच्याच आठवड्यामध्ये, वातावरण खराब आहे आणि अशा परिस्थितीमध्ये बांगलादेशने 10% आयात शुल्क लावल्यामुळं हे मोठं संकट एक उभं राहिलेलं आहे। केंद्र सरकारने अशा परिस्थितीमध्ये 20% एक्सपोर्ट ड्युटी उडवलीच पाहिजे, तर मग इतर देशांमध्ये बांगलादेश सोडून माल जाऊ शकतो। केंद्र सरकार कांद्यांवरील 20% निर्यात शुल्क हटवत शेतकऱ्यांना दिलासा देणार का, याकडे शेतकऱ्यांचे डोळे लागले। आणि आता बघूयात गावाकडच्या 50 बातम्या। नवी मुंबईतल्या नेरूळ भागात कोल्ड प्ले कॉन्सर्ट होणारे या 3 दिवसीय कोल्ड प्ले कार्यक्रमामुळे वाहतूक कोंडी होण्याची शक्यता लक्षात घेऊन महामुंबईतील यंत्रणांनी सज्जतेची आखणी केली आहे आणि या कार्यक्रमासाठी नवी मुंबईत 10,000हून अधिक वाहनं येण्याचा अंदाज आहे। या कोल्ड प्ले कार्यक्रमाला लहान मुलांना घेऊन जाण्यावरती जिल्हा बाल संरक्षण विभागाकडून बंदी घालण्यात आली आहे। लहान मुलांना संगीत कार्यक्रमातील आवाजामुळे होणारा त्रास लक्षात घेता आयोजकांनी या अधिसूचना जारी केल्या आहेत। पंढरपूरमधील ईश्वर वाठारच्या जिल्हा परिषद शाळेच्या पोषण आहारात अळ्या आढळल्या। निकृष्ट दर्जाचं धान्य मिळत असल्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट आहे। ठेकेदारावरती कारवाई करण्याची मागणी होतीये। हिंगोलीमध्ये शेतकऱ्यांची 50% सबसिडीवरती ट्रॅक्टर देण्याचा आमिष दाखवून लाखो रुपये उकळून शेतकऱ्यांची फसवणूक करण्यात आली। गिरगावच्या 3 शेतकऱ्यांची जवळपास 8.5 लाख रुपयांची फसवणूक झाली आहे। संबंधित शेतकऱ्यांनी पोलिसात तक्रार केली। मित्रानंच मित्राची हत्या केल्याची घटना बुलढाण्याच्या मलकापूरमध्ये घडली। औद्योगिक प्रशिक्षण संस्थेजवळील मोकळ्या मैदानात या युवकाची रुमालानं नाक तोंड दाबून हत्या करण्यात आली। या प्रकरणी संबंधित मित्राच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय।
वाढत्या सायबर गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी राज्याचं स्वतंत्र सायबर सुरक्षा धोरण 2025 तयार केलं जाणार आहे. त्यासाठी माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार यांनी सायबर सुरक्षा धोरण कार्यालयाची स्थापना केली. यातून राज्याच्या आयटी आणि डिजिटल पायाभूत सुविधांची सुरक्षा आणि संरक्षण केलं जाणार आहे. बोरिवलीमधील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील सिंह सफारीमध्ये तब्बल 14 वर्षांनी सिंहाच्या छाव्याचा जन्म झाला. सिंह सफारीमधील मानसी नावाच्या मादी सिंहानं एका छाव्याला जन्म दिला. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये सिंह सफारीसाठी गुजरातहून आणलेली मानस आणि मानसी ही सिंहाची जोडी पर्यटकांचं आकर्षण बनली आहे. बुलढाण्याच्या संग्रामपूर तालुक्याच्या मारोड गावात बैलाचा वाढदिवस साजरा करण्यात आला. बैलाच्या मालकानं केक कापत फटाक्यांची आतषबाजी केली. त्यासोबत ग्रामस्थांसाठी जेवणाचं आयोजन करण्यात आलं होतं. अनोख्या या वाढदिवसाची चर्चा सुरू आहे. यानंतर एक धक्कादायक बातमी बारामतीतनं. अभ्यास करत नाही म्हणून वडिलांनी मुलाला मारहाण केली. या मारहाणीत मुलाचा मृत्यू झाला आणि या घटनेमुळे खळबळ माजली आहे. बारामतीतील होळमध्ये वडिलांनीच 9 वर्षाच्या मुलाची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अभ्यास करत नाही म्हणून रागाच्या भरात वडिलांनी मुलाचं डोकं भिंतीवरती आपटून आणि गळा दाबून त्याची हत्या केली आहे. त्यानंतर हा सर्व प्रकार लपवण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र वडगाव निंबाळकर पोलिसांनी हा हत्येचा उलगडा केलाय. आरोपी वडील विजय भंडलकर, मुलाची आजी आणि काका या तिघांवरती गुन्हा दाखल केलाय. आरोपी वडिलांनी मुलगा अभ्यास करत नाही म्हणून त्याला मारहाण केली. वडिलांचा राग अनावर झाला आणि मुलाचा गळा दाबून त्याला भिंतीवरती आपटलं. यात मुलाचा मृत्यू झालाय. रागाच्या भरात तो मुलगा अभ्यास करत नाही, घरामध्ये उलटं बोलतो आणि दिवसभर आणि रात्री सुद्धा बाहेर फिरत बसतो. या राग मनात धरून त्यांनी त्या मुलाला धक्का दिला. तो मुलगा खाली पडला, डोक्यावर आपटला. त्यानंतर स्वतः गळा दाबून त्यांनी त्याचा खून केलेला आहे. धक्कादायक बाब म्हणजे ही घटना लपवण्यासाठी मुलगा चक्कर येऊन पडला असा बनाव रचण्यात आलाय, अशी माहिती पोलीस तपासात समोर आली. पुण्यातल्या नारायणगाव जवळ झालेल्या अपघातामध्ये 9 जणांचा मृत्यू झाला. 7 जण गंभीर जखमी झालेत. प्रवासी वाहतूक करणाऱ्या जीपला मागून टेम्पोनं धडक दिली आणि तो टेम्पो समोरच्या बसवरती ती जीप जाऊन धडकली आणि या अपघातामध्ये जीपमधील 9 जणांचा मृत्यू झालाय. पुणे नाशिक महामार्गावरती नारायणगावाजवळ भीषण अपघात झालाय. या अपघातात 9 जणांचा मृत्यू झालाय तर 7 जण गंभीर जखमी आहेत. नारायणगावाजवळ टेम्पो, प्रवासी वाहतूक करणारी जीप आणि एसटीचा अपघात झालाय. महामार्गावरती एसटी बस नादुरुस्त अवस्थेत होती आणि तिच्या पाठीमागून प्रवासी जीप जात असताना तिला ट्रकने जोरदार धडक दिली. ही जीप समोर उभ्या असलेल्या एसटीला जाऊन धडकली. हा अपघात इतका भीषण होता की जीपचा चक्काचूर झालाय. बस जी नाशिक टू महाबळेश्वर जात होती ती फेल झाली, ती बंद पडली. ती रस्त्याच्या कडेला उभी करण्यात आली आणि ही मॅक्झिमो गाडी तिच्या मागे होती आणि ह्या मॅक्झिमोच्या मागे एक हरियाणा पासिंगचा एक आयशर टेम्पो होता. त्या टेम्पोनी ह्या मॅक्झिमो गाडीला धडक दिली आणि ती त्या बसवर आदळली आणि त्यातनं हा ॲक्सिडेंट झाला असून ह्याच्यामध्ये 9 लोकांचा मृत्यू झालेला आहे. ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात टेम्पोने जीपला धडक दिल्याची प्रत्यक्षदर्शींची माहिती आहे. दरम्यान टेम्पो चालक फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. तर या होत्या सगळ्या सविस्तर घडामोडी राज्यभरातल्या आपण बघितल्या आणि यानंतर अशाच काही सविस्तर बातम्या आपण बघणार आहोत. आता सकाळचे 8 वाजत आलेले आहेत. या बुलेटिनमध्ये आपण सैफ अली खान हल्ल्या प्रकरणाचा तपास नेमका कुठपर्यंत आलाय, दुसरीकडे बीडमधल्या सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा तपास कुठपर्यंत आलाय, तर इतरही राजकीय वर्तुळातील आणि सविस्तर घडामोडी राज्यभरातल्या बघणार आहोतच. देशभरातल्या आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या देखील बातम्यांचा आढावा यानंतरच्या बुलेटिनमध्ये घेऊयात. मात्र या बुलेटिनची सुरुवात करूयात एका महत्त्वाच्या बातमीनं. सैफ अली खानवरती 6 वेळा चाकूनं वार करणाऱ्या संशयित आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं समोर आलं. सैफ अली खानवरती हल्ला करणारा व्यक्ती ती आहे की नाही याची पुष्टी अद्याप तरी मुंबई पोलिसांनी केलेली नाही. मात्र सध्या पोलीस शाहिदला संशयित मानूनच त्याची चौकशी करतायत. अभिनेता सैफ अली खानवरती हल्ला करणाऱ्या संशयित चोरट्याला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. मुंबईतील ताडदेव पोलीस स्टेशनच्या पथकाने शाहिद नावाच्या एका संशयिताला गिरगाव इथल्या फॉकलंड रोड इथून ताब्यात घेतलेला आहे. शाहिद विरुद्ध घरफोडीचे 4 ते 5 गुन्हे आधीच दाखल आहेत. शाहिदचा मोबाईल लोकेशन 15 तारखेच्या रात्री सैफच्या घराजवळ आढळलेला आहे. सीसीटीव्हीत कैद झालेल्या हल्लेखोराचा चेहरा आणि पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपीचा चेहरा नीट पाहिल्यास दोघांचेही चेहरे मिळते जुळते दिसत आहेत. इतकंच नव्हे तर दोघांची शरीरयष्टी आणि हेअरस्टाईल पासून सर्वच मिळतं जुळतं असल्याचं समोर आलंय. पोलीस सध्या दोघेही जण सारखेच आहेत का याचा कसून तपास करतायत. सीसीटीव्ही फुटेजमध्ये जी व्यक्ती दिसते तशी त्याला साम्य असणारी दिसणारी व्यक्तीला सध्या पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. त्याचं गुन्हेगारीचं बॅकग्राऊंड देखील आहे, त्याची चौकशी चालू आहे. शाहिद हा सैफ अली खानवरती हल्ला करणारी व्यक्ती आहे की नाही याची पुष्टी अद्याप तरी मुंबई पोलिसांनी केलेली नाहीये.
सध्या पोलीस शाहिदला संशयित मानून त्याची चौकशी करतायत. तर सैफ अली खानवरती हल्ल्याप्रकरणी पोलिसांकडनं कसून तपास सुरू आहे. अशातच पोलिसांकडून परिसरातले सीसीटीव्ही सगळे तपासले जात आहेत. अशातच वांद्रे परिसरात एक संशयित आरोपी फिरत असल्याचं समोर आलं. या संशयित आरोपीबाबत माहिती काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. सैफवरील हल्ल्याच्या घटनेनंतर आरोपी कपडे बदलून वांद्रे परिसरात वावरत होता. गुरुवारी सकाळपर्यंत आरोपी वांद्रे परिसरातच वावरत होता. पोलिसांनी सीसीटीव्ही तपासले असता आरोपीचा माग घेताना पोलिसांना निळ्या शर्टातील आरोपीचा फोटो समोर आलाय. सैफवरील हल्ल्यानंतर हा आरोपी वांद्रे स्थानक परिसरातल्या लकी हॉटेल परिसरात वावरत असल्याचा फोटो दिसून आलाय. हल्ला आणि चोरीच्या वेळेस आरोपीने काळ्या रंगाचा शर्ट घातला होता. मात्र कपडे बदलून तो वांद्रे परिसरात वावरत असल्याचं समोर आलंय. दरम्यान सैफ अली खानवरती हल्ला करणारा संशयित आरोपी सीसीटीव्हीमध्ये कैद झाला तेव्हा त्याच्याकडे एक बॅग आढळून आली होती. तर संशयिताला अटक करण्यात आली तेव्हा त्याच्याकडे दुसरी बॅग होती. या बॅगवरून सुद्धा आता पोलीस तपास सुरू झाला आहे. सैफवरील हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी अनेक टीम तयार केल्या. या टीमच्या तपासणीत सीसीटीव्ही असो किंवा इतर माध्यमातून संशयित आरोपीबाबतची माहिती काढण्याचा प्रयत्न पोलिसांकडून सुरू आहे. तर सैफ अली खानवरती चोरट्यानं घरामध्ये शिरून हल्ला केल्यामुळे बॉलिवूडमध्ये खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे सैफवर हल्ला करण्यापूर्वी या संशयित आरोपीनं शाहरुख खानच्या मन्नतची सुद्धा रेकी केली होती आणि आरोपीकडनं रेकी करण्यात आल्यामुळे शाहरुख खानच्या जीवाला तर काही धोका नाही ना, अशी देखील चर्चा सुरू आहे. बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवरती हल्ला करणाऱ्या आरोपीकडून बॉलिवूडचा किंग खान अर्थात शाहरुख खानच्या मन्नत या घराची रेकी केल्याची माहिती समोर येते. सैफवरती हा हल्ला झाला तो बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास. मात्र सैफवरती हल्ला करण्याच्या घटनेपूर्वी म्हणजेच 14 जानेवारी मंगळवारी दुपारी 2:42 हा संशयित आरोपी शाहरुख खानच्या मन्नतमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करत होता. शिडी लावून तो घरामध्ये प्रवेश करत होता. मात्र मन्नत बंगल्यावरील कुत्रे भुंकल्याने आणि सुरक्षा रक्षकांनी धाव घेतल्याने ती व्यक्ती फरार झाली. मात्र सुरक्षा रक्षकांनी बाहेर जाऊन पाहिलं असता त्या व्यक्तीने मन्नत बंगल्यावर शिरण्यासाठी भिंतीला शिडी लावली होती. या घटनेवरून शाहरुखच्या घराची संशयितानं रेकी केल्याचं समोर आलंय. यावेळेला शाहरुख किंवा त्याच्या घरचे कोणी घरात होते का याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाहीये. संशयित आरोपींकडून रेकी करण्यात आल्यामुळे शाहरुख खानच्या जीवाला धोका असल्याची चर्चा सध्या सुरू आहे. आता बघूयात गावाकडच्या 50 बातम्या. लाडकी बहीण योजनेतनं 4,000 बहिणींनी माघार घेतली. सरकारच्या पडताळणीमध्ये अपात्र ठरण्याची टांगती तलवार आणि आतापर्यंत मिळालेले पैसे परत करावे लागण्याच्या भीतीमुळे लेखी अर्ज देऊन या योजनेतून काही महिला बाहेर पडल्या आहेत. राज्य सरकारच्या विविध विभागांमार्फत आर्थिक वर्षाच्या शेवटच्या 3 महिन्यात मुंबईत मोठ्या प्रमाणात खर्च केला जातो. त्यामुळे आता वित्त विभागानं 15 फेब्रुवारी नंतर कोणत्याही खरेदीच्या प्रस्तावांना मंजुरी देऊ नये असे आदेश काढले आहेत. हा आदेश 15 फेब्रुवारीपासून 31 मार्चपर्यंत लागू राहील. मध्य आणि पश्चिम रेल्वेवरती रविवारी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. रेल्वेच्या अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामासाठी हा मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे. त्यामुळे माटुंगा ते मुलुंड जलद मार्गावरती आणि बोरिवली ते भाईंदर जलद मार्गावरती हा ब्लॉक असेल. दक्षिण मुंबईतल्या जुन्या आणि मोडकळीस आलेल्या इमारतींच्या लेखापरीक्षणाचा निर्णय म्हाडाच्या मुंबई मंडळानं घेतलाय. पहिल्या टप्प्यात 500 इमारतींचं लेखापरीक्षण पूर्ण केलं जाणार आहे आणि यासाठी 5 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. राज्यात 5% म्हणजेच 65 लाख अपंग आहेत. माजी सैनिकांना मालमत्ता करामध्ये सवलत दिली जाते. त्याप्रमाणे अपंगांना सुद्धा मालमत्ता करात 50% सवलत दिली जाईल. याबाबतचा प्रस्ताव महापालिकेनं राज्य सरकारकडे पाठवावा. त्याला मंत्रिमंडळाची मान्यता दिली जाईल असं आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी दिलं. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या 10वी आणि 12वीच्या परीक्षांचा निकाल 15 मे पर्यंत जाहीर होईल अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दादा भुसेंनी दिली. 10वी आणि 12वीची परीक्षा यंदा दरवर्षीच्या तुलनेत लवकर सुरू होते. 12वीची 11 फेब्रुवारीपासून तर 10वीची 21 फेब्रुवारीपासून परीक्षा सुरू होणार आहे. मुंबईकरांना शुक्रवारी दिवसभर उकडा सहन करावा लागला. मुंबईचं तापमान 35 अंशांवरती गेलं आणि कमाल तापमान 4.6 अंशांनी अधिक नोंदवलं गेलं. तर आज देखील कमाल तापमानाचा पारा चढाच राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाचा आहे. काही दिवसांपूर्वी मुंबई महापालिका आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानं केलेल्या कडक कारवाईमुळे मुंबईच्या हवा गुणवत्तेत सुधारणा झाली होती. काही भागात समाधानकारक हवेची नोंद झाली. शुक्रवारी मालाड इथे वाईट हवा नोंदवली गेली. तिथला हवा निर्देशांक 203 इतका होता. तर इतर भागातील हवा मध्यम श्रेणीत नोंदवली गेली आहे. मुंबई महापालिकेच्या सीबीएसई, आयसीएसई, आयबी, आयजीसीएसई मंडळाच्या शाळेत प्रवेश घेण्यासाठी यंदा देखील पालकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय. नर्सरीच्या 1242 जागांसाठी तब्बल 2700हून अधिक अर्ज आलेत. 4ही बोर्डाच्या 21 शाळांसाठी येत्या 3 ते 6 फेब्रुवारी दरम्यान सोडत काढली जाणार आहे. कुलाबा ते वांद्रे ते सिप्स अशी भुयारी मेट्रो 3 मार्गिकेवरील स्थानकांमध्ये लवकरच फूड स्टॉल, एटीएम आणि इतर सुविधा उपलब्ध होणार आहेत.
मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडनं मेट्रो 3 मार्गिकेवरील 27 स्थानकांमधील जागेचा व्यावसायिक वापर करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार ही जागा दिली जाईल. कासार वडवली ते गायमुख मेट्रो 4 अ प्रकल्पाच्या खर्चात 63 कोटी 67 लाख रुपयांची वाढ झाली आहे. या मेट्रो मार्गिकेच्या पूर्णत्वाची मुदत 31 मार्च 2024 अशी होती. मात्र या मुदतीत काम पूर्ण न झाल्यामुळे कंत्राटदाराला एप्रिल 2025 पर्यंतची मुदत वाढ देण्यात आली आहे. खर्चात झालेली वाढ आणि प्रकल्पाला झालेला विलंब यामुळे संबंधित कंत्राटदाराला केवळ 22 लाख रुपये दंड आकारण्यात आल्याचं माहिती अधिकाऱ्यातनं उघड झालंय. नवी दिल्लीमध्ये पंजाब हरियाणाच्या शेतकऱ्यांनी सीमेवरती सुरू केलेलं आंदोलन पुन्हा तापलंय. शेती उत्पादनांच्या हमीभावाला केंद्र सरकारची हमी मिळावी या मुख्य मागणीसाठी 26 जानेवारीला देशभर ट्रॅक्टर मोर्चे काढण्यात येणार आहेत. वेळेवर पगार मिळत नसल्यामुळे बेस्ट कंत्राटी कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केलं. कंत्राटदार आणि कंत्राटी कर्मचारी यांच्यातला वाद विकोपाला गेल्यामुळे काम बंद आंदोलन सुरू करण्यात आलंय. या दोघांच्या वादाचा प्रवाशांना फटका बसतोय. मुंबई एसटी महामंडळ दरवर्षी नवीन 5000 लाल परी खरेदी करणार आहेत. यासाठी महामंडळ अंतर्गत पंचवार्षिक नियोजन करणार असून महामंडळात यापुढे कुठल्याही पद्धतीनं भाडे तत्वावरती बस न घेण्याचा निर्णय परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतला. जे रुग्णालयात रुग्णांना अद्ययावत सोयीसुविधा मिळाव्यात यासाठी विविध विभागांचं नूतनीकरणाचं काम करण्यात येणार आहे. दरम्यान 2 वर्षांमध्ये रुग्णांना अद्ययावत सुविधा मिळतील असं वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले. मुंबई राज्य मंत्रिमंडळातील ज्या मंत्र्यांनी PSPA आणि OSD यांची नियुक्ती केली आहे त्यांच्या चारित्र्याची पडताळणी करण्याचे आदेश राज्य सरकारनं जारी केलेत. उपमुख्यमंत्री, मंत्री आणि राज्यमंत्र्यांच्या आदेशावरनं त्यांच्या कार्यालयात नियुक्त्या करण्यात आल्यात. मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरती प्रवाशांची बॅग तपासणीवरती पोलिसांची करडी नजर असणार आहे. काही वेळा बॅग तपासणीच्या नावाखाली गैरप्रकार होत असल्याच्या घटना समोर आल्यानंतर आता वरिष्ठांकडून देखरेख ठेवली जाणार आहे. मुंबईमध्ये दरवर्षीप्रमाणे यंदा देखील 19 जानेवारीला टाटा मुंबई मॅरेथॉन 2025चं आयोजन करण्यात आलंय. या मॅरेथॉनमध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धकांसाठी विशेष लोकलची व्यवस्था करण्यात आली आहे. पश्चिम रेल्वेवरनं शनिवारी मध्यरात्री विरार चर्चगेट, बोरिवली चर्चगेट आणि चर्चगेट वांद्रे अशा 3 विशेष लोकल सेवा चालवल्या जाणार आहेत. शिक्षक भरती प्रक्रियेच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये 10,000 शिक्षकांची भरती करण्यात येणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दादा भुसेंनी दिली. त्यामुळे दुसऱ्या टप्प्यातील भरतीच्या प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांना आता संधी मिळणार आहे. पुण्यात नदीपात्रात, रस्त्याच्या कडेला तसंच मोकळ्या जागांवर राडारोडा टाकणाऱ्यांवरती लक्ष ठेवून त्यांच्यावर कारवाई करण्याची जबाबदारी क्षेत्रीय कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडे देण्यात आली आहे. राडारोडा टाकणाऱ्यांकडे दुर्लक्ष केल्यास अधिकाऱ्यांवरती शिस्तभंगाची कारवाई होणार आहे. पर्यावरणपूरक गणेश मूर्ती बनवण्यासाठी जागा, शाडूची माती आणि विक्रीसाठी प्रभागनिहाय जागा उपलब्ध करून दिली जाईल अशी घोषणा ठाणे महापालिका प्रशासनानं केली आहे. मागच्या 25 वर्षात मुंबई पालिकेचा तब्बल 6,000 कोटींचा मालमत्ता कर थकलाय. त्यात तब्बल 500 थकबाकीदार मोठे विकासक आणि व्यावसायिक संस्था आहेत. त्यांच्यावर पालिकेनं कारवाई केली असून 3095 मालमत्ता जप्त केल्यात, तर 25 मालमत्तांचा लिलाव प्रक्रिया सुरू झाली आहे. मुंबई पालिकेच्या सर्वच विभाग कार्यालयात आता नागरिकांसाठी टोकन सुविधा उपलब्ध करण्यात यावी असे निर्देश पालिका आयुक्त भूषण गगराणींनी दिलेत. आणि एक सविस्तर बातमी ती म्हणजे अभिनेता सैफ अली खानला रिक्षातनं हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. सैफकडे अनेक आलिशान कार असताना सुद्धा रिक्षातनं हॉस्पिटलमध्ये का नेलं गेलं या पाहूयात यावरचा एक रिपोर्ट. चाकू हल्ल्यात जखमी झालेल्या सैफ अली खानला रिक्षातून लीलावती हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेण्यात आलं होतं. मात्र सैफ अली खानला हॉस्पिटलमध्ये रिक्षातून का नेण्यात आलं असा प्रश्न निर्माण झालाय. कारण सैफ अली खानकडे अनेक लक्झरी कारचं कलेक्शन आहे. मर्सिडीज बेन्झ एस क्लास, ऑडी Q7, लँड रोवर डिफेंडर, रेंज रोवर आणि फोर्ड मस्टँग सारख्या महागड्या कार्स आहेत. तर या कार्सचा वापर का करण्यात आला नाही ते सुद्धा पाहूया. सैफच्या कार बेसमेंटमधून काढायला वेळ लागला असता. अँब्युलन्सची वाट पाहण्या इतका वेळ त्यांच्याकडे नव्हता. तर एक महिलेने आवाज देऊन थांबवल्याचं रिक्षा चालकानं सांगितलंय. सैफ एका लहान मुलासोबत बोलत होता. रक्तबंबाळ सैफ सोबत तैमूर होता. त्यानंतर 10 मिनिटात सैफला रुग्णालयात नेल्याचं रिक्षा चालकानं सांगितलं. लेडीज आती आगे से भाग के, उसके बाद में गेट से आवाज आती रिक्शा रिक्शा रोको रोको रोको. गेट खुलता तो 4-5 लोग निकलते हैं. एक बंदा निकलता पूरा खून से लहू लुहान. तो मैंने बैठाया उसको. बैठाने के बाद फिर एक बच्चा बैठता है, एक और एक कोई यंग आदमी बैठता है उनके साथ में. तो 3 लोग कुल मिला के 3 लोग जाते हैं. कोणतीही कार बेसमेंटमधून काढून हॉस्पिटलमध्ये जायला वेळ लागला असता. हल्ल्यानंतर वेळीच उपचार मिळणं अत्यावश्यक असल्याने सैफ अली खानला रिक्षातून नेण्यात आलंय. तर सैफवरती झालेल्या या जीवघेण्या हल्ला प्रकरणाचा आरोपी नेमका कोण आहे याविषयी पोलीस तपास करतातच आहेत. अशातच
यात सैफला रिक्षानं लीलावती हॉस्पिटलमध्ये नेणारा ऑटोवाला समोर आला आणि सैफला रुग्णालयात नेत असतानाचा थरार त्यानं सांगितला. चाकू हल्ल्यात जखमी झालेला सैफ अली खान रिक्षातून हॉस्पिटलमध्ये पोहोचला. सैफला रिक्षातून हॉस्पिटलमध्ये नेणारा रिक्षा चालक समोर आलाय. भजन सिंग असं रिक्षावाल्याचं नाव असून त्याने सैफला रुग्णालयापर्यंत नेतानाचा थरारक अनुभव सांगितलाय. देख रहा हूँ तो एक इंसान निकल रहा तो खून से पूरा लथपथ है, खून से सब कुछ भीगा हुआ है. तो देखा, उतारा, उसको बैठाया तो मेरे को बोला हॉस्पिटल लेके चलो. तो फिर आपस में एक उसके साथ में सैफ अली खान बैठे. मुझे नहीं ये पता लग रहा कि सैफ अली खान है. मैंने कहा चलो इनमें कुछ हुआ होगा. विशेष म्हणजे या रिक्षा चालकाला आपल्या रिक्षात सैफ बसलाय हे शेवटपर्यंत माहिती नव्हतं. ये पता ही नहीं था कि ये सैफ अली खान मेरे बैठे हुए. जब वो खड़े, हाँ, जब वो बैठा गाड़ी खड़ा किया हूँ तो गार्ड को बुलाया गया. तो फिर वो बोले उतर, हाँ बुला के तो गार्ड आया, बोला फटाक से स्टाफ को बुलाओ, मैं सैफ अली खान हूँ, फटाक से की जख्म लगा. या रिक्षा चालकाने 10 मिनिटात सैफला हॉस्पिटलमध्ये नेलं. त्यामुळे सैफवरती लागलीच उपचार होण्यास मदत झाली. विशेष म्हणजे गंभीर परिस्थिती पाहून त्याने रिक्षाच्या भाड्याच्या पैशाची मागणी केलेली नाही. पुढची अशीच बातमी बघूयात. संतोष देशमुख यांच्या हत्येमुळे बीडसोबतच महाराष्ट्र हादरून गेला आणि आज पुन्हा बीडला हादरवणारी घटना घडली. ती म्हणजे आष्टीमध्ये 2 भावांची निर्घृण हत्या करण्यात आल्यामुळे खळबळ माजली आहे आणि या हत्या प्रकरणाच्या तपासासाठी 3 पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. आष्टीतील वाहिरा गावात 2 सख्ख्या भावांची धारधार शस्त्राने हत्या करण्यात आली आहे. आपापसातील वादातून घडलेल्या या घटनेमुळे आष्टी तालुक्यात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी 8 संशयित आरोपींना ताब्यात घेतलाय. या घटनेत अजय भोसले, भरत भोसलेचा जागीच मृत्यू झालाय, तर कृष्णा भोसले गंभीर जखमी असून त्याच्यावरती शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे. आरोपी आणि फिर्यादी आहेत, यांचं क्रिमिनल बॅकग्राऊंड आहे. यांच्यावर सोलापूर तसेच नगर येथे जबरी चोरी, दरोडा यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्याच वाटणीवरून यांच्यामध्ये वाद झालेला. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी 3 पथकांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासाला वेग आलेला आहे. सीआयडीनं खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडवर सुद्धा मकोका लावल्यामुळे सगळी सूत्र फिरली आहेत. राज्य सरकारनं सुद्धा या प्रकरणासाठी प्रसिद्ध सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करणार अशी हालचाल सुरू केली आहे. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासाला वेग आलाय. वाल्मिक कराडवरही मकोका लावल्यामुळे सगळी सूत्र फिरली आहेत. राज्य सरकारकडून देशमुख हत्या प्रकरणात सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्याच्या हालचाली सध्या सुरू झाल्या आहेत. निकम साहेब यांच्यासारखे एक वकील आपण अपॉइंट करावे असा आपला प्रयत्न आहे. त्यांना आम्ही विनंती देखील केलेली आहे, पण मला विश्वास आहे ते सकारात्मक निर्णय घेतील. पण त्यांनी मला बोलताना सांगितलं की विनाकारण मला नेमल्यानंतर काही लोक राजकारण करतात आणि त्याला राजकीय रंग देतात, हे मला योग्य वाटत नाही. तर देशमुख हत्या प्रकरणी तपास योग्य दिशेनं सुरू आहे अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. मी एवढं निश्चितपणे आश्वस्त करतो की कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठल्याही दोषी व्यक्तीला सोडलं जाणार नाही. तपास यंत्रणा योग्य प्रकारे काम करतील. त्यामुळे लवकरच देशमुख कुटुंबियांना न्याय मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते. बातमीसोबतच वेळ झाली इथे एका छोट्याशा ब्रेकची. लगेच परत येऊया. तुम्ही बघत राहा न्यूज 18 लोकमत.